Hi friends, I am Shinde teacher. Let's solve the English workshop of his first flight. First activity, state whether the following statements are true or false. A. The young seagull was not confident about the ability of his wings. Young seagullला त्याच्या पंखातील पात्रतेविषयी आत्मविश्वास नव्हता. It's true. B. The young seagull parents guided and improved his siblings in the art of flying. Siblings means भावंडे. यंग सिगलच्या पालकांनी पॅरेंट्सने त्याच्या सिबलिंग्सला त्याच्या भावंडांना उड्डाणाच्या कलेमध्ये मार्गदर्शन केले होते. इट्स ट्रू. सी. व्हेन द यंग सिगल प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप हिज पॅरेंट्स नोटिस्ड हिम. यंग सिगल जेव्हा झोपण्याचे सोंग करत होता तेव्हा त्याचे पॅरेंट्स त्याच्याकडे लक्ष देऊन होते. आपण लेसनमध्ये बघितलं हिज पॅरेंट्स इग्नोर्ड हिम. त्याचे पॅरेंट्स त्याच्याकडे इग्नोर्ड करत होते. मीन्स हे जे सेंटेन्स आहे फॉल्स. डी. फ्लाइंग अक्रॉस द यंग सिगल द मदर ड्रॉप अ पीस ऑफ फिश इन टू हिज बीक. उडत असताना यंग सिगलच्या आईने माशाचा तुकडा त्याच्या चोचीमध्ये टाकला. आपण बघितलं का त्याच्या आईने माशाचा तुकडा त्याच्या चोचीमध्ये टाकलेला नव्हता. द यंग सिगल डाइव ॲट द फिश. यंग सिगलने माशाकडे झेप घेतली होती. म्हणजे हे सेंटेन्स फॉल्स आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ए. द सिगल इज अफ्रेड टू फ्लाय. यंग सिगल जो आहे तो उडण्यासाठी घाबरतो. आन्सर, ही इज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. बी. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज. आता इन जनरल सगळ्या बर्ड्स विषयी आपल्याला लिहायचं आहे. यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट. जे पक्षी असतात ते त्यांचं पहिलं उड्डाण घेण्यासाठी घाबरतात. आन्सर, दे आर नॉट कॉन्फिडंट ॲट देअर फर्स्ट फ्लाईट. सी. ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. मानव त्यांच्या जीवनामध्ये जे काही चॅलेंजेस येतात ते फेस करण्यासाठी त्यांना खूप अवघड वाटतात. आन्सर, they are not confident about their ability to face the challenges and they fear to further steps. Third activity, read the following words carefully and make meaningful sentence of your own and write in your notebook. खाली काही वर्ड्स दिलेले आहेत आणि ते लेसनमध्ये दिलेच आहे. त्यांचे मीनिंग व्यवस्थित समजून घ्या आणि ते तुमच्या ओन सेंटेन्समध्ये वापरा. फर्स्ट वर्ड आहे प्लेंटिवली. प्लेंटिवली मीन्स केविलवाने किंवा व्याकुळतेने. ओन सेंटेन्स, यस्टरडे आय सॉ वन ऑफ बेगर रिक्वेस्टेड विथ प्लेंटिवली फॉर द फूड. काल मी एक भिकारी बघितला जो अन्नासाठी केविलवाने विनंती करत होता. सेकंड वर्ड आहे टू बेकन. टू बेकन म्हणजे खुणावणे. ओन सेंटेन्स, आफ्टर रिचिंग लेट इन द स्कूल माय टीचर वॉज बेकनिंग मी टू एंटर द क्लास. शाळेत उशिरा पोहोचल्यानंतर माझ्या शिक्षकांनी मला क्लासमध्ये एंट्री करण्यासाठी खुणावले. थर्ड वर्ड आहे व्हेट. टू व्हेट म्हणजे धार लावणे. ओन सेंटेन्स, द कार्पेंटर वॉज व्हेटिंग हिज सॉ. सॉ SAW. सॉ म्हणजे करवत. सुतार त्याच्या करवतीला धार लावत होता. पुढचा वर्ड आहे मॉन्स्टरस. मॉन्स्टरस मीन्स शॉकिंग. ओन सेंटेन्स, व्हाईल वॉचिंग हॉरर मूव्ही वी फेल्ट मॉन्स्टरस टेरर. हॉरर मूव्ही बघत असताना आम्हाला खूप भीती वाटली. पुढचा वर्ड आहे कर्व्हेटिंग. कर्व्हेटिंग मीन्स वळण घेत झेप घेणे. ओन सेंटेन्स, the eagle was curveting to land onto the ground to catch the prey. PREY. प्रे म्हणजे भक्ष्य. गरुड पक्षाने भक्ष्याकडे झेप घेण्यासाठी भक्ष्य पकडण्यासाठी वळण घेत झेप घेतली. लास्ट वर्ड टू सॉर. टू सॉर म्हणजे उड्डाण घेणे. ओन सेंटेन्स, इन द चाइल्डहुड Dr. APJ Abdul Kalam had determined one day I will soar into the sky by plane like seagull. बालपणामध्ये
डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी निश्चित केले होते, एक ना एक दिवस मी सुद्धा आकाशामध्ये विमानाद्वारे समुद्र पक्षाप्रमाणे झेप घेईन. For activity, read the following words carefully. Fill in the blanks by choosing appropriate word given in brackets. ब्रॅकेट्स मध्ये काही वर्ड्स दिलेले आहे आणि ते खालील सेंटेन्स मध्ये आपल्याला वापरायचे आहेत. आता हे ब्रॅकेट मध्ये आलेले जे शब्द आहे ते लेसन मधीलच आहे. फर्स्ट वर्ड अफ्रेड, प्लंज, appeared, shrilly, skim, devoured, cowardice. A. Arun is full of dash. Arun is full of cowardice. B. The violin played very dash and merrily. The violin played very shrilly and merrily. C. Ravi said, "Are you really dash of the dark?" Ravi said, "Are you really afraid of the dark?" D. The whole village dashed into darkness. आता बघा, the whole village plunged into darkness. टू प्लंजचं मीनिंग आपल्याला लेसन मध्ये उड्डाण करणे किंवा झेप घेणे असं आलेलं आहे. तर या ठिकाणी द होल विलेज प्लंज इनटू डार्कनेस म्हणजे प्लंजचं मीनिंग अजून दुसरं पण येतं. प्लंज म्हणजे बुडाले. बघा, द होल विलेज प्लंज इनटू डार्कनेस, संपूर्ण गाव अंधारामध्ये बुडाले. ई. द लायन्स डॅश देअर प्रे हंग्रीली. प्रे म्हणजे भक्ष. द लायन्स डिव्हायवर्ड देअर प्रे हंग्रीली. डिव्हायवर्ड वेडेपिसे होणे. एफ. ही डॅश थ्रू द रिपोर्ट. आता बघा, याचा जो इथे वर्ड येणार आहे, ही स्किम थ्रू द रिपोर्ट. आता स्किमचं मीनिंग आपल्याला लेसन मध्ये आलेले आहे, वरच्यावर स्पर्श करून वर उडणे. तर आता बघा, इथे येणार आहे ही स्किम थ्रू द रिपोर्ट म्हणजे स्किमचं या ठिकाणी मीनिंग होतं टू रीड समथिंग हरिडली, घाईघाईने काहीतरी वाचणे. आता रिपोर्ट म्हणजे अहवाल, म्हणजे ही स्किम थ्रू द रिपोर्ट, त्याने रिपोर्ट मधून घाईघाईने काहीतरी वाचले किंवा अहवालाद्वारे नोंद ठेवली. जी. वन बाय वन द स्टार्स डॅश इन द स्काय. वन बाय वन द स्टार्स appeared in the sky. एकामागून एक चांदण्या आकाशामध्ये दिसल्या किंवा आल्या. 5 activity. Read about the space mission of Sunita Williams. Imagine you are going to interview her. Frame 10 to 12 interview relevant questions regarding. आता सुनीता विल्यम्स ॲस्ट्रोनॉट आहे, तुम्हाला माहिती आहे, अंतराळवीर आहे. त्यांचं जे स्पेस मिशन आहे ते व्यवस्थित वाचा, त्याबद्दल माहिती मिळवा आणि त्यांच्यावर असे इंटरव्ह्यू क्वेश्चन 10 ते 12 इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला तयार करायचे. अशी कल्पना करा का त्यांची तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात. त्यासाठी खाली 5 पॉईंट आपल्याला दिलेले. फर्स्ट आहे हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, त्यांच्या प्रशिक्षणाचा अगोदरचा काळ, त्यांचे अगोदरचे जीवन. सेकंड एज्युकेशन, त्यांचे शिक्षण. थर्ड हर ॲक्च्युअल फ्लाईट इनटू स्पेस, अवकाशामध्ये त्यांचे उड्डाण. 4 फ्युचर प्लॅन्स, त्यांच्या भावी योजना. 5 हर मेसेज टू व्ह्युअर्स, व्ह्युअर्ससाठी त्यांचा संदेश. आता आपण त्यांचे इंटरव्ह्यू क्वेश्चन 10 घेणार आहोत. फर्स्ट, वेलकम सुनीता, कुड यू टेल अस व्हॉट मेड यू इंटरेस्टेड इन द सायन्स ऑफ स्पेस ट्रॅव्हल. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला अवकाशात ट्रॅव्हल करण्यास इंटरेस्ट निर्माण झाला. सेकंड, व्हेअर डिड यू स्पेंड युअर चाइल्डहुड, तुम्ही तुमचे बालपण कोठे स्पेंड केले. थर्ड, व्हॉट काइंड ऑफ ट्रेनिंग डिड यू हॅव टू टेक, यासाठी तुम्ही कशा प्रकारचे ट्रेनिंग, कशा प्रकारचे प्रशिक्षण घेतले. फोर, व्हॉट ऑर हू वॉज युअर इन्स्पिरेशन, तुमची प्रेरणा काय आणि कोण होते. 5 हू सपोर्टेड यू इन युअर एफर्ट्स, तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला कोणी सपोर्ट केला. 6 विच क्वालिटीज डू यू थिंक आर नेसेसरी फॉर अ स्पेस ट्रॅव्हलर, स्पेस ट्रॅव्हलरसाठी
कोणत्या क्वालिटीची गरज असते असे तुम्हाला वाटते? 7. व्हेन वेअर यू सिलेक्टेड बाय नासा फॉर ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट ट्रेनिंग? अंतराळवीर उमेदवार म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी नासाद्वारे तुमचे केव्हा सिलेक्शन झाले? 8. हाऊ डीड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर यू? टू ऑनर म्हणजे सन्मान करणे, गौरव करणे. भारत सरकारने तुमचा गौरव कसा केला? 9. व्हॉट इज युअर मेसेज टू द यंग इंडियन जनरेशन? भारताची जी पिढी आहे त्यांच्यासाठी तुमचा मेसेज काय आहे? अँड लास्ट वन, व्हॉट शुड अदर जनरेशन ऑफ इंडिया डू इफ दे हॅव टू द सेम ॲम्बिशन दॅट यू हॅव? तुमच्यासारखीच सेम ॲम्बिशन, सारखीच महत्त्वाकांक्षा असणाऱ्या इंडियन जनरेशनने काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? 6 ॲक्टिव्हिटी. डिस्क्राइब्स in your notebook the challenges you face while learning to ride a bicycle, swimming or any skill. Take hints from the web to complete your write-up. This activity is describing writing. Hence, we will learn in writing skill.